Hello students, we have seen dimensions, its uses, numerical problems. This one is the last numerical based on the dimensions. And today we are going to start a new topic 1.7, accuracy, precision and uncertainty in the measurement. So this one topic is a new topic, very important topic it is. So the last example on dimension, exercise question number 3, sub question number 10. V is equal to AT plus B upon T plus C plus V0 is a dimensionally valid equation or correct equation. Valid means correct. आता हे डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर ए बी अँड सी. ए बी सी साठीचे डायमेन्शन्स मिळवा असे. हे डायमेन्शन्स ए बी सी साठीचे हे मिळवा. वेअर व्ही इज व्हेलॉसिटी, टी इज अ टाइम. इथं व्ही म्हणजे व्हेलॉसिटी समजायच्या आणि टी हा टाइम समजायचा. टी फॉर टाइम अँड V0 इज द इनिशियल व्हेलॉसिटी. सुरुवातीची असेल तर 0 लावतात हा, आणि फायनल असेल तर VF वगैरे हा. तर आता काय सांगितलं, हे इक्वेशन दिलंय, हे डायमेन्शनली करेक्ट आहे आणि डायमेन्शन्स ऑफ ABC मिळवायला सांगितलं आहे. त्याच्यात या इक्वेशन मध्ये V म्हणजे व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाइम असं दिलेलं आहे आणि V0 हे इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग व्हेलॉसिटी आहे. बरं, आता गिव्हन इक्वेशन हे जसंच्या तसं लिहिलं. V इज इक्वल टू AT प्लस B अपॉन T प्लस C प्लस V0 ॲज ओनली डायमेन्शनली आयडेंटिकल क्वांटिटीज कॅन बी ॲडेड टुगेदर और सबट्रॅक्टेड फ्रॉम इच अदर. आता बघा, ॲज म्हणजे असं असतं की हे जे ॲडेड क्वांटिटीज आहेत, हे इथं पण इथं तर ओनली डायमेन्शनली आयडेंटिकल क्वांटिटीज. आयडेंटिकल म्हणजे व्हेरी व्हेरी सेम. तर डायमेन्शनली सेम क्वांटिटीज असतील म्हणजे ज्यांचे डायमेन्शन सेम असतील त्यांनाच आपण ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो एकमेकांमधून. समजलं? डायमेन्शनली सेम क्वांटिटीज असतील तर त्यांनाच आपण ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ईच टर्म ऑन राईट हँड साइड, या 3 टर्म आहेत राईट हँड साइडला. ईच टर्म ऑन राईट हँड साइड हॅज डायमेन्शन्स ऑफ LHS. या प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत. म्हणजे व्हीचे एटीचे डायमेन्शन सेम आहेत, याचे डायमेन्शन सेम आहेत, याचे डायमेन्शन सेम आहेत. हा, ईच टर्म, ईच म्हणजे प्रत्येक टर्मचे डायमेन्शन्स राईट साइडचे हे लेफ्ट साइडच्या टर्मच्या डायमेन्शन सारखे आहेत. दॅट इज डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे या प्रत्येक टर्मला डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी आहेत. याला पण डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी आहेत, याला पण डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी आहेत, याला पण डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी आहेत. म्हणजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स सेम यांचे पण आहेत असा याचा अर्थ. मग LHS हा V आहे आणि व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड म्हणजे मीटर अपॉन सेकंड. L1T⁻⁻1 हे त्याचे डायमेन्शन असतात. दिस मीन्स याचा अर्थ AT ला सुद्धा व्हेलॉसिटीचेच डायमेन्शन असतील आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन L1T⁻⁻1 असे आहेत, म्हणून AT ला डायमेन्शन हे असतील. बरं, आता ॲट गिव्हन दॅट T इज द टाइम अँड हॅज द टाइम डायमेन्शन्स T1 असं दिलेलं आहे की T हा टाइम आहे. T हा काय आहे? टाइम. मग त्याला तर डायमेन्शन्स ऑफ T1 असतात, बरोबर. मग A ची व्हॅल्यू कशी तयार करणार तुम्ही? AT चे डायमेन्शन अपॉन T चे डायमेन्शन कॅन्सल करण्यासाठी AT अपॉन T हा जो A आहे, या A चे डायमेन्शन तुम्ही कसे मिळवणार? तर AT चे डायमेन्शन अपॉन T चे डायमेन्शन म्हणजे तुम्हाला A मिळेल, बरोबर. आता ह्या ठिकाणी AT चे डायमेन्शन आपण मिळवले आहे. AT चे काय आहेत? L1T⁻⁻1 अपॉन T टाइम आहे आणि त्यांनी सांगितलंय हा T हा टाइम आहे म्हणून त्याला डायमेन्शन काय असेल? T1. मग हा T1 तिकडे मायनस करा. वरती जाताना काय होईल? हा T⁻⁻1 आणि मायनस हा 1 म्हणजे -2 होईल
आणि L1 जसाच्या तसा M0 फक्त लिहिण्यासाठी लिहावा लागतो तो फॉर्मॅटसाठी, तर तो लिहिला. M0 ची गरज नाही, नाही लिहिला तरी चालेल हां, पण तो लिहितात. LMT कमीत कमी 3 लिहितात फायनलमध्ये. फायनल म्हणजे आन्सर शो करताना. तर L1 M0 T⁻², हे आले ए चे डायमेन्शन. ए म्हणजे हा ऍक्सलरेशन नाही, हा ABC हे वेगळे कॉन्स्टंट आहे. हे आन्सर आलं. ए चे डायमेन्शन मिळाले, पहिला आन्सर झाला. आता बी चे बघा, सी चे मिळवूया. सी आणि टी चे डायमेन्शन सेम असतील. सी आणि टी चे डायमेन्शन सेम असतील का, तर ते ऍडेड आहेत. जर ज्यांचे डायमेन्शन सेम असतील तरच ते ऍड करू शकतो, म्हणून सी आणि टी चे पण डायमेन्शन सेम असतील. मग टी चे डायमेन्शन T1 आहे, म्हणून सी चे डायमेन्शन पण T1 असतील. आणि L0 M0 लिहावा लागतो म्हणून लिहिला. तर सी चे डायमेन्शन T1 असतील आन्सर. ओके. आता बी चे डायमेन्शन कसे मिळवायचे, तर बघा, बी अपॉन टी. आता यांचे डायमेन्शन सेम असतात, मग एकाचे कोणत्याचे पण पकडूया, याचे नाही तर याचे, किंवा बी अपॉन टी चे पकडूया, तर बी अपॉन टी. आता ह्याला डायमेन्शन असतील व्हेलॉसिटीचे, आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन असतात L1 T⁻². आता या ठिकाणी हा T1 जर इकडे मल्टिप्लाय केला तर आपल्याला बी चे डायमेन्शन मिळतील. हा खालचा आपण या राईट साईडच्या याला मल्टिप्लाय करूया. हा मल्टिप्लाय केला याला, हे जसेच्या तसे वेलॉसिटीचे डायमेन्शन, आणि त्याला हा टाइमच्या डायमेन्शनने मल्टिप्लाय केलं. हा T1 काय होईल, -1 + 1 0 T⁻0 होईल. M तर 0 लिहिण्यासाठी लिहावा लागतो, आणि L1 जैसे थे. मग बी ला कोणाचे डायमेन्शन आहेत, डायमेन्शन्स ऑफ लेंथ आहेत. सी ला डायमेन्शन्स ऑफ टाइम आहेत, आणि एला डायमेन्शन्स हे असे आहेत, ऍक्सलरेशनचे डायमेन्शन आहेत ऍक्च्युअल मध्ये ते, पण तो ऍक्सलरेशन नाही आहे, तो कॉन्स्टंट आहे ABC. ओके. सो दिस इज द न्यूमेरिकल एक्झाम्पल. आता इथं बी अपॉन टी का घेतलाय, टी आणि सी सेम असतात, कोणता पण एक घेतला बी अपॉन तरी चालतो, आणि तो तिकडे मल्टिप्लाय केला तर बी चे डायमेन्शन निघतील. आता ऍक्युरसी म्हणजे अचूकता. ऍक्युरसी म्हणजे काय, अचूकता नाही. प्रिसिजन म्हणजे अचूकता. एक मिनिट, हा कुठेतरी मिस्टेक झाली माझी. ऍक्युरसीचा अर्थ अचूकताच होतो, अचूकता, पण प्रिसिजनचाही मिनिंग अचूकता असा आहे. एक तर बघा, ऍक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टेनिटी इन मेजरमेंट. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज ऍक्युरसी. ऍक्युरसी म्हणजे काय, ऍक्युरसी म्हणजे एकदम जास्तीत जास्त अचूकता, चुका कमी असणे म्हणजे जास्त ऍक्युरेट. ऍक्युरेटचा मिनिंग तसा तुम्हाला माहिती आहे. तर ऍक्युरसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज. हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज. आता बघा, सपोज ह्या पेनची लेंथ 5 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर आहे. मग एखाद्याने 10.1 अशी रिडिंग घेतली, एखाद्याने 10.3 घेतली, तर कोणाची जास्त, आणि एखाद्याची 9.9 आहे, तर कोणाचं ॲक्युरेट असेल, तर 9.9 वाला म्हणजे 10च्या जवळ आहे, 10.1 वाला पण 10च्या जवळ आहे, पण 10.3 वाला फार दूर आहे, म्हणजे त्याची ॲक्युरसी कमी आहे, असा याचा अर्थ होतो. तर accuracy is how close a measurement is to the actual value of that quantity. एखादी क्वांटिटी तुम्ही लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, हे कोणती पण क्वांटिटी मोजत असताना एखाद्याने मोजलेलं मोजमाप हे किती जवळ आहे खऱ्या व्हॅल्यूच्या, ट्रू व्हॅल्यूच्या, ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या, त्याला म्हणतात त्याची अचूकता. त्याने मोजलेल्याची ॲक्युरसी. त्याच्या ॲक्युरेट तितकं जास्त, जितकं जवळ तितकी ॲक्युरसी जास्त. आता व्हॉट इज प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काळजी पण होतो आणि अचूकता पण होतो त्याचा अर्थ. तर प्रिसिजन इज अ मेजर ऑफ हाऊ. प्रिसिजन हे एक मोजमाप आहे ऑफ हाऊ कन्सिस्टंटली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. एखादं डिव्हाइस तुम्ही मोजण्यासाठी घेतलं, तराजू काटा घेतला, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स घेतला, स्केल घेतली मोजण्यासाठी,
हा स्केल कशासाठी वापरणार? लेंथ मोजण्यासाठी. तराजू काटा कशासाठी वापरणार? इलेक्ट्रॉनिक बॅलन्स वेट मोजण्यासाठी किंवा मास मोजण्यासाठी. तर प्रिसिजन इज अ मेजर ऑफ, प्रिसिजन हे मोजमाप आहे. कशाचं माप आहे? ऑफ हाऊ कन्सिस्टंटली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज, की ते डिव्हाइस, ते यंत्र मोजमाप करण्यासाठी वापरलेलं किती आयडेंटिकल व्हॅल्यूज देतं, सारख्या व्हॅल्यूज देतं. दॅट इज रिप्रोड्युसिबल रिझल्ट्स. सुसंगत म्हणजे योग्य ते, सुसंगत. कन्सिस्टंटली म्हणजे काय? सुसंगत किंवा योग्य ते. प्रिसिजन इज अ मेजर ऑफ हाऊ कन्सिस्टंटली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज. म्हणजे एकच वस्तू आपण त्या यंत्राने 10 वेळेला मोजली, पण जर 8 ते 9 वेळेला ते सारखी किंमत देत असेल तर त्या यंत्राची प्रिसिजन चांगली आहे, म्हणजे अचूकता चांगली आहे, गुड आहे ते. म्हणजे रिप्रोड्युसिबल रिझल्ट्स म्हणजे पुन्हा तोच रिझल्ट्स ते रिप्रोड्यूस करतं. म्हणजे पुन्हा, प्रोड्यूस करणे म्हणजे निर्माण करणे, बरोबर. मग रिप्रोड्युसिबल रिझल्ट्स म्हणजे पुन्हा ते रिडिंग सारखं आयडेंटिकल किती वेळेला देता येईल. तर प्रिसिजन इज अ मेजर ऑफ हाऊ कन्सिस्टंटली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स नियरली आयडेंटिकल व्हॅल्यूज, दॅट इज रिप्रोड्युसिबल रिझल्ट्स. आता बघा, हे येऊ शकतं, हे एक मार्कासाठी हे क्वेश्चन येऊ शकतात. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, अ स्केल इन अ लॅब मेजर्स द मास ऑफ ऑब्जेक्ट. स्केल म्हणजे पट्टी पण होतो, सेंटीमीटर स्केल. पण इथं स्केलचा अर्थ आपण तराजू काटा घ्यायचा आहे, सायंटिफिक बॅलन्स. तर लॅबोरेटरीमध्ये जो बॅलन्स असतो, स्केल इन अ लॅबोरेटरीमध्ये मेजर्स द मास ऑफ ऑब्जेक्ट कन्सिस्टंटली. तो जो स्केल आहे, स्केल म्हणजे अशी पट्टी असते आणि ते मोजण्यासाठी वापरतात. केमिस्ट्री लॅबमध्ये जनरली जास्त यूज केला जातो त्याच्या, कारण मिलीग्राम्समध्ये ते मास मोजावं लागतं, पावडर वगैरेचं. तर अ स्केल इन अ लॅब मेजर्स द मास ऑफ ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट आहे, पदार्थ आहे, त्याचं मास त्या स्केल, लॅबमधील स्केलने मोजलं. म्हणजे तराजू आहे एक प्रकारचा, तराजू माहिती ना, पॅनवाला. कन्सिस्टंटली मोर बाय 500 ग्राम दॅन देअर ऍक्च्युअल मास. तर तो लॅब मधला जो तराजू काटा आहे, बॅलन्स आहे, तो 500 ग्राम मोर मोजतो दॅन देअर ऍक्च्युअल मास. खऱ्या मासपेक्षा तो किती जास्त मोजतोय? 500 ग्राम, म्हणजे अर्धा किलो. 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो. आता काही मोठे काटे असतात, त्यांना अर्धा किलोचा काही फरक पडत नाही, नाही ठेवला तरी. आता वजन काटा असतो माणसाचा, डॉक्टर मोजतात, त्याच्यात 1 किलो ना अर्धा किलो गणतीमध्ये पकडलं सुद्धा जात नाही काहींमध्ये. असा जो पॉइंटरवाला असतो, काटावाला, त्याच्यामध्ये अर्धा किलो, 1 किलो. मग असा एक स्केल आहे लॅबमध्ये आणि तो 500 ग्राम जास्त मोजतो, मोर बाय दॅन देअर ऍक्च्युअल मास. त्या ऑब्जेक्टच्या खऱ्या मासपेक्षा तो 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो जास्त मोजतो. हाऊ वुड यू डिस्क्राईब द स्केल इन टर्म्स ऑफ ॲक्युरसी आणि प्रिसिजन. तर त्या स्केल बद्दल तुम्ही कसं ठरवणार की तो किती ॲक्युरेट आहे किंवा किती प्रिसाइज आहे, अचूक आहे. तर बघा, द स्केल इज प्रिसाइज बट नॉट ॲक्युरेट. तो स्केल 500 ग्राम चुकीचं मोजतोय, जास्त मोजतोय, म्हणजे तो प्रिसाइज आहे, ठीकठाक आहे. प्रिसाइजचा अर्थ जवळपास, ठीक आहे. पण ॲक्युरेट म्हणजे बिलकुलच जास्तीत जास्त अचूकता. ॲक्युरसी म्हणजे जास्तीत जास्त अचूकता, आणि प्रिसिजन म्हणजे ठीक आहे. तर हाऊ वुड यू डिस्क्राईब द स्केल इन टर्म्स ऑफ ॲक्युरसी अँड प्रिसिजन. तर त्याला तुम्ही प्रिसिजन आणि ॲक्युरसीच्या शब्दामध्ये कसं डिस्क्राईब करणार. तर कसं डिस्क्राईब करणार, तर आन्सर आहे द स्केल इज प्रिसाइज बट नॉट ॲक्युरेट. तो जो तराजू काटा आहे तो प्रिसाइज आहे परंतु ॲक्युरेट नाही. मग ह्याच्यासाठी एक्सप्लेनेशन बघा. प्रिसिजन मेजर्स हाऊ कन्सिस्टंटली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स द सेम आन्सर. प्रिसिजन काय मोजतं?
हाऊ कन्सिस्टंटली म्हणजे किती सुसंगत, योग्य ते, सुसंगत म्हणजे योग्य ते, अ डिव्हाइस रेकॉर्ड्स द सेम आन्सर, एकच आन्सर किती ते कन्सिस्टंटली म्हणजे सुसंगत मोजत आहे. इव्हन दो इट डिस्प्लेज द रॉंग व्हॅल्यू, जरी ते रॉंग व्हॅल्यू देत आहे, परंतु आता 10 किलो मोजायला निघाले, 10:30 दाखवेल, 11:15 दाखवेल, पण 14-15 किलो तर नाही दाखवणार ना, म्हणजे ते प्रिसाईज आहे. थोडाफार चुकतंय म्हणजे प्रिसाईज आहे, आणि बिलकुल फार कमी चुकतंय म्हणजे ॲक्युरेट आहे, असा याचा अर्थ आहे. बरोबर. तर कन्सिस्टंटली अ डिव्हाइस रेकॉर्ड्स द सेम आन्सर इव्हन दो इट डिस्प्लेज द रॉंग व्हॅल्यू, जरी का रॉंग व्हॅल्यू देत असेल, परंतु सेम आन्सर किती वेळेला ते देत आहे. हेन्स द स्केल इज प्रिसाइज, म्हणून तो स्केल हा प्रिसाइज आहे. म्हणून मग ॲक्युरसी काय असतं? ॲक्युरसी इज हाऊ वेल अ डिव्हाइस मेजर्स, किती योग्य, वेल ते डिव्हाइस म्हणजे यंत्र मोजतंय समथिंग अगेन्स्ट इट्स ॲक्सेप्टेड व्हॅल्यू, म्हणजे जी खरी व्हॅल्यू आहे तिच्या जवळपास किती जवळ मोजतंय ते. ॲज अ स्केल इन लॅब इज ऑलवेज ऑफ बाय 500 ग्रॅम. आता लॅब मधला स्केल हा नेहमी ऑफ बाय म्हणजे 500 ग्रॅमचा फरक दाखवतो, जास्त अथवा कमी. इज नॉट द ॲक्युरेट, तो ॲक्युरेट नसतो, पण प्रिसाईज असतो. फार तर जास्तचा फरक नाही दाखवत ना, थोडाफार फरक दाखवतो. आणि म्हणून आता क्वेश्चन आहे, कॅन यू टेल, टेक्स्ट बुक पेज नंबर 8 वर. हा, कॅन यू टेल बघा. इफ 10 स्टुडंट्स आर आस्क्ड टू मेजर द लेंथ ऑफ ए पीस ऑफ ए क्लॉथ, एक कापडाचे तुकडं आहे आणि त्याची लेंथ मोजायला 10 स्टुडंटला सांगितलं. अप टू ए एम एम, त्याची लेंथ कुठपर्यंत मोजायची? अप टू एम एम. अप टू एम एम म्हणजे आता तुम्ही सर्कल ड्रॉ केलेले आहेत 10th मध्ये 9th मध्ये, ट्रायंगल, सेगमेंट, रेषाखंड वगैरे वगैरे. तर 4.3 सेंटीमीटर 4 रेषाखंड काढा, सेगमेंट ड्रॉ करा 4.3च्या. मग याच्यात 4 म्हणजे सेंटीमीटर आणि 0.3 जो असतो तो एम एम असतो तुमचा, बरोबर. एम एम घेतात तुम्ही. मग तसं एम एम पर्यंत म्हणजे सेंटीमीटर पण, आणि एखाद 2-4 एम एम जे येईल ते एम एम पर्यंत रिडिंग घ्या त्या कपड्याच्या तुकड्याचं. असं 10 स्टुडंटला सांगितलं की मोजा प्रत्येकाने, ज्याच्या त्याचं लिहून ठेवा, नोट डाऊन आणि दाखवा. तर युझिंग अ मीटर स्केल, आणि त्या प्रत्येकाला काय दिली? मीटर पट्टी दिली. मीटर स्केल म्हणजे 1 मीटर 100 सेंटीमीटरची. डू यू थिंक देअर आन्सर्स विल बी आयडेंटिकल, तर त्यांचे तुम्ही विचार करणार का प्रत्येकाचा आन्सर सारखा राहील? गिव्ह रिझन. मग सारखा असणार तर का नाही, नसणार तर का नाही? तर गिव्ह रिझन्स, आन्सर द्या. तर बघा, तर खरी गोष्ट अशी आहे, आन्सर्स ऑफ द स्टुडंट्स आर लाईकली टू बी डिफरंट. प्रत्येकाचं थोडाफार, एखाद एम एम, अर्धा एम एम असेल तर एखादा काय करेल, तेवढं सोडण्याचा त्याचा जीव नाही होणार. आता समजा 10.5 एम एम आहे आणि थोडं जास्त आहे, तर तो काय करेल, 6 पकडून घेईल म्हणजे 10.6 करेल. कोणाला वाटेल की हे एवढंसं आहे, सोडून द्या, 10.5च घ्या. म्हणजे असा प्रत्येकाचा व्ह्यू असू शकतो. आणि म्हणून आन्सर ऑफ द स्टुडंट, ऑफ ऑल द स्टुडंट्स आर लाईकली टू बी डिफरंट. प्रत्येकाचं आन्सर हे वेगळं असू शकतं. लेंथ ऑफ क्लॉथ नीड्स टू बी मेजर्ड अप टू एम एम. लेंथ, एम एम लेंथ म्हणजे एम एम पर्यंतची लांबी मोजा, बाकीचे सेंटीमीटर आणि थोडेफार जितके जास्त एम एम असतील ती पण मोजा. हेन्स टू ऑब्टेन ॲक्युरेट अँड प्रिसाइज रीडिंग, एखादी, आणि म्हणून to obtain accurate and precise reading one must use measuring instrument having least count of smaller than 1 mm. आणि म्हणून जास्तीत जास्त ॲक्युरसी पाहिजे असेल तर ज्याच्यापर्यंत तुम्हाला लेंथ हवी असेल एम एम पर्यंत, अप टू एम एम, तर एम एम पेक्षा लहान लिस्ट काउंट असणारं यंत्र वापरावे. आता लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी मोजमाप करणारं यंत्र. लिस्ट काउंट म्हणजे आता बघा, आपल्याकडे कंपास बॉक्समध्ये स्केल असते, त्याच्यात छोट्या छोट्या रेषा, 2 रेषांमधलं अंतर किती असतं? 2 लाईन्समधलं 1 एम एम असतं. 1 एम एम पेक्षा अर्धा एम एम, पाव एम एम, पाऊण एम एम मोजू शकतं का? ते नाही मोजू शकत. म्हणून त्याचा लिस्ट काउंट 1 एम एम आहे. अर्धा एम एम मोजू शकतो, पण तो अंदाज घ्यावा लागेल की हे अर्ध आहे, पण अंदाज सायन्समध्ये चालत नाही.
मग 1 mm पेक्षा कमीचं अंतर मोजायला गेले तर चुका आहेतच, मिस्टेक आहेतच. म्हणून 1 mm हे अचूक मोजू शकतात तुम्ही. म्हणून 1 mm हा त्या पट्टीचा लिस्ट काउंट आहे. लिस्ट काउंट म्हणजे ते यंत्र कमीत कमी किती अचूक मोजू शकतं, करेक्ट मोजू शकतं. दॅट इज द लिस्ट काउंट. आपल्या स्केलचा लिस्ट काउंट किती असतो? 1 mm. 1 mm पेक्षा हाफ mm नसतो. स्टीलच्या पट्ट्यांवर, स्टीलच्या ज्या आता छोट्या स्केल येत आहेत, मोठ्या छोट्या, त्यांच्यामध्ये हाफ mm ची पण व्यवस्था असते. हा बघा बारीक. तर इन्स्ट्रुमेंट हॅव्हिंग लिस्ट काउंट ऑफ स्मॉलर दॅन 1 mm. 1 mm पेक्षा लहान लिस्ट काउंट असणारं यंत्र जर घेतलं तर मग त्याला जास्तीत जास्त करेक्ट मोजता येईल. बट लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल, परंतु मीटर स्केलचा लिस्ट काउंट तर 1 mm असतो. मीटर स्केलवर 1 mm च्या खुणा असतात, डिव्हिजन्स असतात, तुकडे असतात. म्हणजे 2 रेषा, जवळच्या रेषांमधील अंतराला डिव्हिजन असे म्हणतात, किंवा 1 mm असतं ते. As a result, even small uncertainty in reading would vary reading significantly. As a result, आणि परिणाम काय होईल? Even small uncertainty म्हणजे थोडंफार कमी अथवा जास्त. अनसर्टेनिटी म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲज अ रिझल्ट इवन स्मॉल अनसर्टेनिटी म्हणजे कमीपणा, कमतरता, अनसर्टेनिटी इन रीडिंग वुड व्हॅरी. अनसर्टेनिटी म्हणजे अनिश्चितता पण होतो. अनसर्टेनिटीच्या मिनिंग अनिश्चितता पण होतो, कमतरता पण होतो. ॲज अ रिझल्ट इवन स्मॉल अनसर्टेनिटी इन रीडिंग वुड व्हॅरी. तर थोडा थोडा प्रत्येकाचा अनसर्टेनिटी येणार आहे. व्हॅरी द रीडिंग, आणि प्रत्येकाची रीडिंग ही व्हॅरी म्हणजे चेंज होईल, सिग्निफिकंटली म्हणजे भरपूर. ऑल्सो, आणि दुसरी गोष्ट, स्किल ऑफ स्टुडंट डुईंग मेजरमेंट. जो स्टुडंट ते मेजरमेंट करतोय त्याचं कौशल्य पण महत्वाचे आहे. स्किल किती करेक्ट तो घेण्याचा प्रयत्न करत आहे, करेक्ट रीडिंग. मे ऑल्सो इंट्रोड्यूस अनसर्टेनिटी, आणि प्रत्येकाची अनसर्टेनिटी दिसून येईल इन ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, मोजमापामध्ये. हेन्स देअर आन्सर्स आर लाईकली टू बी डिफरंट, आणि म्हणून त्या मुलांच्या प्रत्येकाच्या आन्सरमध्ये फरक दिसून येईल. तर हे एवढे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करा, हा पण तयार करा. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.